मंडळी, आज मी बोलणार आहे पोटात गॅस का होतो. बऱ्याच जणांना पोटात गॅस होतो. पोटात गॅस होणं किंवा पाद निघणं ही अतिशय नॅचरल गोष्ट आहे. लाजायचं काही कारण नसतं. आणि ते आयुर्वेदामध्ये पण सांगितलेलं आहे, ज्याला आपण अपान वायू म्हणतो आणि त्याला एक वेगाचं पण नाव दिलेलं आहे. मग असा अपान वायू किंवा गॅस पोटात होणं तो अतिशय जास्त प्रमाणात वाढला तर नक्कीच ती विकृती असते. परंतु असं का होतं? आणि हा जो अपान वायू आहे किंवा गॅस आहे तो जास्त वाढतो का हो? त्याची काही कारणं आहेत का? तुम्ही स्वतः शोधली तरी तुम्हाला सापडतील. परंतु तरीही मी सांगतो, पोटात गॅस व्हायचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे वेळेवर जेवायचं नाही. म्हणजे कसं असं सांगतो, जेव्हा तुम्ही जेवता तेव्हा एक तर भूक लागली पाहिजे. मस्त खूप आता छान जाऊन आपण मस्त जेवूयात असं तुम्हाला वाटलं पाहिजे पहिल्यांदा. आणि अशा वेळेस जेव्हा तुमच्या पोटातला अग्नी किंवा यज्ञाग्नी भडकलेला असतो आणि त्याच्यात तुम्ही अन्नाच्या समिधा घातल्या की नक्कीच तो छान पचत असतो आणि पचल्यानंतर त्याचं रूपांतर आहारसामध्ये होतं आणि तुमच्या शरीराला त्याचा फायदा होतो. मग तुम्ही जर भुकेच्या आधी जेवलात तर होणार काय? भुकेच्या आधी जेवल्यानंतर जे अन्न तुम्ही चावून खाल्लेलं असतं ते पोटात जातं आणि पोटामध्ये ते राहतं आणि ती उष्णता तिथे असते, त्या पोटामध्ये असते उष्णता, फक्त ती पचवण्यासाठी तेवढी माफक नसते. आणि त्या उष्णतेमुळे जास्तीत जास्त त्या अन्नाचं ट्रान्सफॉर्मेशन व्हायला लागतं आणि त्याचा आंबटपणा वाढायला लागतो आणि आम्लता वाढायला लागते, ज्याला आयुर्वेदामध्ये विदग्धता असं म्हणतात. आणि त्याच्यामुळे आम्लपित्ताचे त्रास जास्त व्हायला लागतात, अपचनाचे त्रास जास्त व्हायला लागतात. त्याच्यामध्ये प्रक्रिया होऊन त्याच्यामध्ये जास्तीत जास्त वायूची निर्मिती व्हायला लागते आणि पोटात गॅस व्हायला लागतो.